मंडळी, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे कोण असा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच तुमच्या आमच्या ओठावर सहज येणारं उत्तर असतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि बलिदानाची व्याख्या काय असा प्रश्न मनात आला तर डोळ्यांसमोर उभे राहतात ते छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबानं केलेल्या अनन्वित अत्याचाराचा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात आजही प्रचंड राग आहे. 300-350 वर्षांनंतरही त्या औरंगजेबाच्या क्रूर अत्याचाराचा राग, संताप, चीड आजही तुमच्या आमच्या मनात कायम आहे. इतका अत्याचार सहन करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतर केलं नाही. त्यांनी मृत्यूला कवटाळलं पण धर्म सोडला नाही. तुम्ही म्हणाल की हा सारा इतिहास आम्हाला आधीच ठाऊक आहे, तो आज तुम्ही पुन्हा का सांगताय? तर मंडळी, त्याला कारण ठरलंय आपल्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. या अधिवेशनात आज 3 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल हा सभागृहासमोर ठेवला. दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला आणि त्यांनी भाषणही केलं. त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जो शक्तीपीठ महामार्ग रद्द केला होता त्याच महामार्गाचा उल्लेख केला. आणि आता तिसरी गोष्ट, आपले छत्रपती संभाजी महाराज अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत हा विषय पुन्हा आला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबाचं कौतुक केलं तेव्हाही सभागृहात अनेक दावे प्रतिदावे झाले आणि अबू आझमी यांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन झालं. पण विषय इथंच संपला नाही. काल संध्याकाळी 5:30च्या आसपास पुन्हा एकदा सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख झाला आणि तो उल्लेख ज्या पद्धतीनं झाला त्यावरून आजही सभागृहात झालेला गदारोळ कायम होता. त्याचं झालं असं की काल संध्याकाळी 5:30 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरून सरकारला धारेवर धरलं. राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराजांचा साधा उल्लेखही का नाही असा सवाल त्यांनी केला. पण हे करत असताना अनिल परब यांनी आणखी एक वक्तव्य केलं आणि त्यावरून आजही गोंधळ सुरू होता. नेमकं काय होतं ते वक्तव्य आपण ते आधी पाहूया. राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार, राज्यपालांना चुकीची माहिती देते आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार असं करतंय. संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय. संभाजी महाराजांचा विचार, वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा. त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड नाही. रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य. काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे. पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे. त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे. त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं. तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण? ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून. ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा. आणि मंडळी, अनिल परबांनी केलेल्या याच वक्तव्यानंतर आज सभागृहात काय काय झालं हे आपण पाहणार आहोतच. पण आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपण पाहूया आजचा प्रश्न. आजचा प्रश्न होता, पक्ष बदलावा म्हणून माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ करण्यात आला. अनिल परबांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्हाला पटतं का? या प्रश्नावर होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, आम्ही आधीच सांगितलं होतं की अनिल परबांच्या वक्तव्याचे परिणाम आज अधिवेशनात दिसले. दुपारी 12 वाजता विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला आणि मंत्री शंभूराज देसाई बोलायला उभे राहिले. वाटलं की ते आपल्या खात्यासंदर्भात काहीतरी बोलतील, पण त्यांनी अनिल परबांच्या वक्तव्यावर बोलायला सुरुवात केली.
अनिल परबांनी महाराजांचा अपमान केल्याचा दावा करत त्यांनी सभापतींकडे कारवाईची मागणी केली। त्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणेही उभे राहिले आणि अतिशय आक्रमकपणे त्यांनी अनिल परबांवर हल्लाबोल केला। सभागृहात इतका गदारोळ वाढला की सभापतींनी 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केलं। पाहुयात नेमकं काय घडलं। सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही। सभापती महोदय, नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय? स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात, केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? हे छळ करणाऱ्यापैकी आहे लोक। हे कुठल्या संभाजी महाराजांना तक्रार करतात, हे लोकांचे छळ करणार। परब आपण बोला। अरे कोण आहे हे? कोण आहे? सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। मंडळी, या 10 मिनिटांच्या गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा वाजले होते 12:26। पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे उभे राहिले आणि त्यांनी पुन्हा एकदा आमदार अनिल परबांवर ते बरसले। यावेळी विरोधकांनी आवाज चढवला आणि सभागृहात पुन्हा मोठा गदारोळ सुरू झाला आणि सभापती राम शिंदेनी कामकाज पुन्हा तहकूब केलं। करणी तशी भरणी, हे अंगावर आलं यांच्या। करणी तशी भरणी, हा नियतीचा खेळ आहे। ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यानी करावी? ह्यानी काय काय ह्यानी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, छळ ही व्याख्या ह्याला लागू होते का? कोणी काय व्याख्या, काय मागणी करावी? काय मंत्री सभापती महोदय, मला असं वाटतं या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण बसा। आपण सर्व सदस्य खाली बसा। आपण खाली बसा सर्व। आपण कृपया खाली बसावे। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते। मंडळी, विधान परिषदेचं कामकाज 2 वेळा तहकूब झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सत्ताधाऱ्यांकडून नारेबाजी सुरूच होती। त्यावेळी विधान परिषदेचं कामकाज सुरू व्हावं यासाठी पुढाकार घेतला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी। अनिल परबांवर जोरदार निशाणा साधण्यात आल्यानं त्यातून आता सुटका नाही हे कदाचित शिवसेना ठाकरे गटाच्या लक्षात आलं असावं आणि त्यामुळेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परबांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली आणि कामकाज सुरू करावं अशी विनंतीही केली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे वाटलं होतं की सत्ताधारी गट शांत होईल, पण तसं झालं नाही आणि उत्तर देण्यासाठी दस्तूरखुद्द आमदार अनिल परब उभे राहिले। कालच्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत असं सांगत अनिल परबांनी उत्तराची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी भाजप आमदारांवर गंभीर आरोप लावले। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत। आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत
आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे. मी काल काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात चुकीचं काय बोललो? पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय. घ्या त्याची माफी पहिले. शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला. त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो. माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा. दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधनं, त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय. त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे. घ्या ट्विट आला समोर आहे. जो तुमचं नाव आहे, तुम्ही माफी मागितली आहे. मी तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो. अरे शेम, हे लोक काय? सभापती महोदय ही बोला आता. आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका. बोला आता. अनिल परब, आपण अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका. आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही. मंडळी, विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे विधान परिषदेत आज गदारोळ कसा पद्धतीने झाला हे आपण पाहिलं. पण तिकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांची नसबंदी करा असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. तसंच औरंगजेबाची कबर ठेवण्याची काहीही गरज नाही, तो लुटायला आला होता, त्याचं उदात्तीकरण करण्याची काय गरज असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं, आरमारातले चीफ हे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना, मुस्लिम समाजातले होते. भेदभाव कधी केलं नाही. मी बाणगुळ यांना काय खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं. एक एसटीपी मारला, खापकीने गेलं की गेलं. मला निघाला होतं नसबंदीचं काय तांबी बिंबी असं काय. त्या अशा लोकांची समाजाने विकृत लोकांची आहे ना, त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे. आणि ही नसबंदी मी तिने म्हणतोय ना, एक तिन्ही जे मुद्दे आहेत, कायदा, त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी, हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे विधिमंडळ परिसरात जाण्याची. कारण विधान परिषदेत आज नेमकं काय घडलं, कसा गदारोळ झाला हे आपण पाहिलं. आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समवेत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर. ते स्वतः दुपारी सभागृहात होते जेव्हा अनिल परब यांच्यावरून सगळा गदारोळ झाला होता आणि त्यांच्याशी आपण चर्चा करायची आहे गेस्ट सेंटरला. प्रवीणजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. नेमका आपला मुद्दा आज. नमस्कार. विधान परिषदेत आज जो गदारोळ झाला अनिल परबांच्या मुद्द्यावरनं, जवळजवळ 3 वेळा सभागृहाचं कामकाज हे तहकूब करावं लागलं. नेमका आपला मुद्दा काय होता आणि कालपासून हा गदारोळ अनिल परबांच्या संदर्भात सुरू आहे? नाही, मला वाटतं विधिमंडळाचं सभागृह हे त्या ठिकाणी चर्चेसाठी असतं आणि विरोधकांना टीका जरी सरकारवर करायची असेल तरी त्या सभागृहाचा उपयोग करून त्या ठिकाणी आक्रमकपणे आपली भूमिका मांडता येते. परंतु त्या ठिकाणी ती भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी तोल गेल्यासारखं किंवा भ्रमित झाल्यासारखं त्या ठिकाणी अनिल परबांचं वक्तव्य त्या ठिकाणी आलं.
तसे अनिल परब विधिज्ञ आहेत, असा काय एकदम त्यांचा तोल गेला मला काय कळायला मार्ग नाही. परंतु बोलत असताना छत्रपती संभाजी राजे यांच्याशीच त्यांनी बोलता बोलता नकळत तुलना करून टाकली की त्या ठिकाणी धर्म बदलण्यासाठी ज्या पद्धतीनं क्रूरतेनं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला त्याचा संदर्भ देत आपलाही छळ संभाजी राजांप्रमाणे त्या ठिकाणी झाला पक्ष बदलण्यासाठी. मला वाटलं अर्थार्थी या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये या विषयाचा त्या ठिकाणी संबंध नव्हता. पक्षीय अभिनिवेश, पक्षीय एकमेकांवर उणीधुणी आपण काढत असतो, राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात आणि अशा वेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी काय यातना भोगल्या आहेत या त्या ठिकाणी संपूर्ण हिंदुस्थानला माहीत आहे, महाराष्ट्राला तर माहीतच आहेत. बरोबर. आणि अशा वेळेला त्यांच्याशी तुलना करणं मला वाटतं हे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला कधीही आवडू शकत नाही आणि तीच भावना आमची त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर या सभागृहात बोलत असताना राज्यपालाचं अभिभाषण जे आपण राज्यपालांना राज्याचं सर्वोच्च प्रमुख घटनात्मक त्या ठिकाणी समजतो ते राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात, म्हणजे पिजन बॉक्स असा नंतर त्याने उल्लेख केला. मला वाटतं हे वरिष्ठांचं विचारवंतांचं सभागृह आहे, याला एक वेगळा आदर आणि रिस्पेक्ट या सभागृहाला आहे आणि त्या सभागृहामध्ये अशा प्रकारची गलिच्छ किळसवाणी भाषा वापरणं मग त्या सभागृहाचा अपमान होता आणि या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही अनिल परब साहेबांच्या लक्षात त्या ठिकाणी आणून देत होतो. तेव्हा आपल्या स्लिप ऑफ टंग होतं, बोलताना त्या ठिकाणी आपला तोल त्या ठिकाणी घसरतो, तर आपण छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान त्या ठिकाणी केलेला आहात म्हणून आपण त्या ठिकाणी माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची आग्रही मागणी त्या ठिकाणी आम्ही सभागृहात त्या ठिकाणी केली. परंतु छत्रपती संभाजी महाराजांसमोर यांचा अहंकार त्या ठिकाणी मोठा ठरला. खरं म्हणजे चूक झाली तर महाराजांच्या प्रती क्षमा मागायला आपल्याला काहीच वाटायला नको आणि मला वाटतं हे आपलं प्रवीणजी- दैवत आहे एका बाजूला सांगायचं. प्रवीणजी, आपण जे सांगितलं त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी या जगातल्या असं काही कुणाचीच घडलं असेल तर त्यांनी माफी मागणं स्वाभाविक होतं, परंतु दुर्दैवानं त्यांनी माफी त्या ठिकाणी मागितली नाही आणि मग छत्रपती संभाजी महाराज या विषयावर या ठिकाणी तडजोड होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे महाराजांचा प्रवीणजी, एक माझा आवाज मानणारा येतोय वर्ग का आहे, आपल्याला? एक त्यांना दैवतासमान या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता मानते आणि स्वाभाविकपणे तीच भावना सभागृहात आमच्या आमदारांची त्या ठिकाणी होती आणि म्हणून सांगून ऐकत नाहीत आणि मग आक्रमकपणे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादीचे आम्ही आमदार प्रवीणजी, त्या माझा ठिकाणी आवाज येतोय आक्रमक आपल्याला? झालो. सभागृह त्या ठिकाणी कामकाज चालवत असताना आमची ठाम भूमिका राहिली की अनिल परब यांनी त्या ठिकाणी माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची अपेक्षा आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. हो येतोय. प्रवीणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मला असं वाटतं की प्रवीण दरेकर यांच्यासोबतचा आपला प्रवीणजी आवाज येतोय? हा येतोय. आपण म्हणालात ते अगदी येतोय. 100% मान्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी कुणाचीही जगातली तुलना होऊ शकत नाही आणि खास करून ज्याचा उल्लेख अनिल परबांनी केला, संभाजी महाराजांवर झालेले अनन्वित अत्याचार याचा तर पक्ष बदलण्यासाठी केलेला जो काही त्यांचं म्हणणं आहे की छळ झाला त्याच्याशी तर कदापि तुलना होऊ शकत नाही. पण या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतःहून, जे त्यांच्या पक्षाचे गटनेते देखील आहेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली असताना सुद्धा हा गदारोळ कायम सुरू राहिला. त्याचा कसा हे होऊ शकेल? नाही, एक लक्षात ठेवा, अंबादास दानवेंना मी धन्यवाद देईन
कारण शेवटी या सभागृहाचं कामकाज चालवणं ही विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांची एकत्रित जबाबदारी असते. हा प्रश्न आमच्या प्रतिष्ठेचा नव्हता. अनिल परबांना त्या ठिकाणी घेरणं, त्यांचा अवमान करणं, कोंडीत पकडणं हा विषय नव्हता. तर छत्रपती संभाजी महाराजांसमोर आपण कोण, आपला अहंकार का? तुमच्या पक्षाचे, विरोधी पक्षाचे नेते जर त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतायत आणि त्या ठिकाणी तुम्ही बोलत असताना रेकॉर्डवर घ्या असं उपसभापती असणारे नीलम गोरेंनी विचारलं, तेव्हा आपण सांगितलं होय रेकॉर्डवर त्या ठिकाणी ठेवा. मला वाटतं हा अहमपणाने जो अहंकार आहे ना, तो त्या ठिकाणी आम्हाला चुकीचा वाटला. आणि त्याच्यामुळं शेवटी आपण बघाल ना, आम्ही नंतर सामोपचाराची भूमिका घेतली. आम्हाला जर ताणायचं असतं, अनिल परब हा आमचा इश्यू जर त्या ठिकाणी असता, तर आम्ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आक्रमकपणे त्यांना धारेवर धरलं असतं. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका घेतल्यावर आमच्या बाजूनी चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि त्यानंतर आपण बघाल की आम्ही समजून घेतलं, चला त्यांचा अहंकार आहे, त्यांना त्या ठिकाणी छत्रपतींसमोर झुकायचं नसेल. पण त्यांच्या पक्षाचा जो त्या विधिमंडळातला प्रमुख आहे, विरोधी पक्षनेता, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी समंजसपणाची भूमिका घेतली ना. परंतु या ठिकाणी मला एक आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांसमोर आपण कोण आहोत, आपण एवढ्या प्रतिष्ठेचा विषय कशासाठी करायचा? आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्यासमोर त्या ठिकाणी आम्ही काही नाही आहेत. आणि मग अशा वेळेला जर त्यांच्यासमोर चूक झाली, आपली जाणीवपूर्वक झाली, अनावधानाने झाली, तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला मला वाटतं काहीच अडचण नव्हती. परंतु शेवटपर्यंत अनिल परब यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या त्या अहमपणातनं बाहेर आले नाहीत. तशाच पद्धतीची आडेलतट्टू भूमिका घेतली. या दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून मग शेवटी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इंटरव्हेंट करून अशा प्रकारचा मध्यस्थीचा मार्ग काढत त्या ठिकाणी सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी नंतर सुरू झालं. पण याच्यात बराच सभागृहाच्या कामकाजाचा बराच वेळ गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवीणजी, मला तुम्हाला आणखी एक विचारायचं आहे. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जो आहे, त्याच्यामुळे ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी थोर माणसं ही आपला आजही आदर्श आहेत आणि यापुढच्या काळातही अनेक वर्ष ही माणसं आपला आदर्श राहणार आहेत. पण दुर्दैवानं त्यांच्या नावावरनं वारंवार सभागृहात वाद होताना दिसतो. अबू आझमीन सारख्या जेव्हा आमदार किंवा सदस्य असे उद्गार काढतो, तेव्हा सगळी माणसं, सर्वपक्षीय आमदार एक होतात आणि त्या विरोधात बोलतात. पण कोरटकर आणि सोलापूरकर यांच्या मुद्द्यावर मात्र कधीही तिथं वाद होताना दिसत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं असं वाटतं का? अजिबात नाही. एक गोष्ट आपण खरी म्हणालात की सभागृहाचा वेळ वाया जातो, याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु सभागृहाचं कामकाज चालावं जशी सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे, तसं विरोधी पक्षासाठी मोठं एक व्यासपीठ असतं. विरोधी पक्षांनी सभागृहातील वेळेचा मिनटाचा उपयोग करून सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत, सरकारला जाब विचारला पाहिजे, सरकारला धारेवर धरलं पाहिजे. परंतु यांच्याकडे सरकारला धारेवर धरण्याच्या ऐवजी स्वतःच हिट विकेट त्या ठिकाणी देताना रोज या महाविकास आघाडीचे नेते आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की सोलापूरकर असतील, प्रशांत कोरटकर असतील, यांनाही तोच न्याय आहे. ते काय वेगळे नाही आहेत. आणि या संदर्भात महाराष्ट्रातील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या बाबतीत तो कोणी असो असं त्यांना रिपीट केलं. आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई जाईल. त्याच्यामुळं डावा उजवा असं काही महाराजांच्या बाबतीत टीका करणाऱ्यांमध्ये होऊ शकत नाही. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तो कोणी असो, छत्रपती किंवा शंभू महाराजांचा अपमान या महाराष्ट्राच्या मातीत या ठिकाणी सहन केला जाणार नाही. ही सरकारची भूमिका आहे, आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण या 0 ओव्हरमध्ये सहभागी झालात आणि आपली मुद्देसूद उत्तरं दिलीत. धन्यवाद. धन्यवाद.
तर अनिल परबांनी केलेलं विधान आणि त्यानंतर सुरू झालेला गदारोळ, त्यानंतर तब्बल 3 वेळा सभागृहाचं कामकाज हे तहकूब झालं आणि त्यामुळं कामकाज रखडलं. हे सगळं संपल्यानंतर दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण केलं आणि त्याच भाषणात त्यांनी जोरदार बॅटिंग केली. शेरो शायरीपासून अंबादेस दानवेंना कोपरखळी मारेपर्यंत, विरोधकांचा समाचार घेण्यापासून थेट उद्धव ठाकरेंना जोरदार टोमणे मारेपर्यंत शिंदेंच्या भाषणात अगदी सगळं होतं. पाहूयात ते काय म्हणाले. सभापती महोदय, ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन पुन्हा सत्तेत आलेल्या आमच्या महायुती सरकारचं हे पहिलंच बजेट अधिवेशन. निदा फाजली यांचा एक शेर आहे, उसके दुश्मन है बहुत, उसके दुश्मन है बहुत, लेकिन आदमी जरूर अच्छा होगा. एवढं लक्षात घ्या. अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती, फितरत हमारी सहन करने की नहीं होती, तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती. अरे तुम्ही आरोप करत राहा. हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने नाही, कामातून उत्तर देणार. आमच्याकडून अन्याय होणार नाही, पण तुम्ही देखील अतिरेक करता कामा नये. किती विषय मांडले तुम्ही, तर काय शेवटचं विरोधी पक्षनेत्याचं भाषण आहे? सगळं बोलून घेतलं तुम्ही. अरे बाबा, तुमच्या मित्रपक्षाने तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लावला असला तरी सुद्धा आम्ही लोक आहोत तुमच्या प्रेमाचे. ते नेते मागे उभे राहिले नाही तरी सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याचा मान सन्मान करण्याची आमची संधी. काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात, टुरिस्ट म्हणून जातात, सभागृहावर आरोप करतात आणि पायऱ्यावर उभे राहून निघून जातात आणि मग बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम. असले लोक काय काय करतात, कशाला पाहिजे हे सगळं? ते कोणी असतील त्या लोकांना चुकीला माफी नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, तोंड आहे म्हणून काही बोलायचं असं करता कामा नये. अकोला महापालिकेनं सध्या शहरातील डाबकी रोडच्या विस्तारीकरणाचं काम सुरू केलंय. हा अकोल्यातील जुन्या भागातला अतिशय गजबजलेला रस्ता आहे. मात्र 1160 मीटरच्या रस्ता रुंदीकरणाचं काम अतिशय कासव गतीनं सुरू आहे. त्यातच धूळ आणि TDRच्या माध्यमातून मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत मात्र नागरिकांचा महापालिकेवर रोष आहे. पाहूयात त्याचा स्पेशल रिपोर्ट. हा आहे अकोला शहरातील दाबकी रोड. शहरालगतचा ग्रामीण भाग, जुनं अकोला या 3 परिसरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. साहजिकच या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड असते. म्हणून मग महापालिकेने हा रस्ता रुंद करण्याचं ठरवलं. 12 मीटर रुंदीचा रस्ता 18 मीटरचा करण्यात येतोय. एकूण 1160 मीटर पट्ट्याचं रुंदीकरण प्रगतीपथावर आहे. त्यासाठी आधी कायद्यानं सर्व घरं आणि दुकान मालकांना नोटिशी बजावण्यात आल्या. नंतर भरपाई देऊन जमीन अधिग्रहित करणं सुरू झालं. अकोल्याच्या डाबकी रोडवर तुम्ही आले तर तुम्हाला असे पाडकाम होत असलेल्या अनेक इमारती तुम्हाला दिसतील. याला कारण आहे अकोल्याच्या डाबकी रोडवरचा हा जो अतिशय निमुळता आणि चिंचोळा मार्ग आहे, आता हा मोठा होणार आणि याच मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डाबकी रोडवरच्या या भागातले जी घरं जे आहेत त्याचं पाडकाम सध्या सुरू आहे. जमीन अधिग्रहणाच्या संथ गतीमुळे नागरिक हैराण झाले. कारण गेल्या 2 महिन्यांमध्ये केवळ 250 मीटर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. रस्ता विस्तारीकरणाला डाबकी रोडवासियांचा विरोध नाही, मात्र महापालिकेकडून सुरू असलेली पाडकामाची कारवाई आणि त्यातून जे मिळणारा मोबदला आहे त्या संदर्भातलं महापालिकेचं धोरण हे काहीसं वेळखाऊ असल्याचा जो आरोप आहे तो डाबकी रोडवासियांनी केला आहे. जमिनीच्या बदल्यात पैसे आणि TDR देखील देण्यात आला आहे. मात्र अनेक प्रकल्प बाधितांना TDR म्हणजे काय हेच माहिती नाहीये. TDR इज अ लॉंग फॉर्म
TDR म्हणजे जागेच्या मोबदल्यात काहीतरी देणार आहेत ते. काय देणार आहे माहिती आहे का? नाही, TDR हा विकता येते. हे आमचं असं म्हणणं आहे की मग लवकरात लवकर उरकलं पाहिजे आणि सर्व पद्धतशीर झालं पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. कारण की गव्हर्नमेंट जितक्या लवकर करेल आणि रोड मोठा उराला हे मान्य आहे, सर्वासाठीच चांगलं आहे, कारण की ट्रॉफिक वाढेल आहे. पण रोडचंही काम लवकरात लवकर झालं पाहिजे बा, हे असं आमचं. या प्रकल्पासाठी महापालिकेने 9.5 कोटींची तरतूद केली आहे. लवकरच कामाला वेग येईल असा दावा महापालिकेचे अधिकारी करतायत. सुरुवातीच्या टप्प्यात 2.34 कोटी खर्च करून 250 मीटरचा रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल आणि लगेच पुढच्या उर्वरित 910 मीटरपैकी 640 मीटर रस्ता हा लगेचच सुरू करण्यात येईल. त्यासाठी 7-7.5 कोटीची आवश्यकता आहे, त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अकोला महापालिका कायमच तिच्या संथ कारभारामुळे चर्चेत असते. किंबहुना आपल्याकडील बहुतांश महापालिकांचा कारभार असाच आहे. कारण आपल्या सरकारी यंत्रणांमध्ये जाब विचारला जात नाही. याच चलता है संस्कृतीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान होत राहतं. उमेश अलोणे, ABP माझा, अकोला. मंडळी, झिरोवरच्या पहिल्या सत्रात आपण अनिल परबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा केली आणि त्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्नही विचारला होता. ABP माझाच्या प्रेक्षकांकडून नेहमीप्रमाणे त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. पण आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, पक्ष बदलावा म्हणून माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ करण्यात आला. अनिल परबांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. या उत्तरावरचा आपला कौल आम्ही पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया आपल्या प्रतिक्रिया. Xवर गोपाळ दंडगवाळे म्हणतायत, ऐतिहासिक बलिदान व राजकीय संघर्ष यात मोठा फरक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरण्याआधी त्यांचा त्याग आणि बलिदानाचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. यूट्यूबवर पंकज पवार म्हणतायत, कुठे शिवसूर्य आणि कुठे आजचा काजवा. फेसबुकवर नरेंद्र कांबळी म्हणतायत, अहो तुम्ही कुणाशी तुलना करता, मराठी माणसाची काय अवस्था करून ठेवली. फेसबुकवर प्रवीण गायधनी म्हणतायत, अयोग्य विधान. आणि झिरोवरच्या प्रश्नावर आपल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे तुम्ही म्हणजे ABP माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. परत आपण काय कौल दिलाय सुरुवात करूया आजच्या पुन्हा एकदा प्रश्नाला. पक्ष बदलावा म्हणून माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ करण्यात आला. अनिल परबांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्हाला पटतं का? या प्रश्नावर यूट्यूबवर 15,000 मतं आली आहेत. 65% म्हणतायत होय, 35% म्हणतायत नाही. Xवरचा कौल आपण पाहतोय. 56% म्हणतायत होय, 44% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 57% म्हणतायत होय, 43% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 47% म्हणतायत होय, 53% म्हणतायत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.